नमस्कार. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या म्हणजे आपल्या माननीय मुख्याध्यापिका सौ बुगडे मॅडम, शिक्षक आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी आजच्या आपल्या बैठकीमध्ये मनपूर्वक स्वागत करते. जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शालेय निवडणूक आपली मंत्रिमंडळासाठीची 1 तारखेला झाली होती, बरोबर. 1 ऑगस्ट रोजी आपण निवडणूक घेतली, त्या निवडणूक प्रक्रिया आपण पूर्ण केली आणि 4 ऑगस्टला आपण मतमोजणी केली. म्हणजे तुम्हाला जी काही मतं मिळाली होती त्यांची मोजणी आपण 4 ऑगस्टला केली आणि त्या सर्व निकालाअंती आपण सर्वानुमते विजयी घोषित होऊन मुख्यमंत्री या पदासाठी निवड झालेली आहे. मी जरा उठण्यासाठी सांगेन. अर्जुन याला उभं राहायचं आहे. अर्जुनने आपण टाळ्या वाजवूया अर्जुनसाठी. अर्जुनची मुख्यमंत्रीपदी निवडणूक झालेली आहे. तर आज त्याचाच आपण एक गोषवारा म्हणजे आज आपली जी सभा आहे याच्यामध्ये पूर्ण कामकाज किंवा आपलं रूपरेषा कशी असेल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी अर्जुन प्रणय गुंजाळ. माझ्या शाळेतील मुख्यमंत्री पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांना मी नमस्कार करतो. आपले घटक आहेत शिस्तमंत्री, आरोग्य मंत्री, क्रीडा मंत्री, उपक्रम मंत्री, स्वच्छता मंत्री, अभ्यास मंत्री, पर्यावरण मंत्री आणि पोषण आहार मंत्री. तर आता तुम्हाला जे जे मंत्री व्हायचं आहे त्यांची तुम्ही नावं घ्या आणि तुम्ही ते मंत्री झाल्यावर काय काय काम करशाल ते मला सांगा. मग मी नंतर तुम्हाला बघीन काय तुम्ही करशाल ते पण सांगा. मग नंतर मी तुम्हाला निवडतो, विचार करतो. जे सर्व मंत्री आहेत त्या मंत्रिमंडळाची आज शपथविधीसाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. आणि या शपथविधी समारंभामध्ये आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ बुगडे मॅडम उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक वृंद इथे उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या समक्ष आज आपण शपथविधी समारंभ उत्साहाने साजरा करत आहोत. सर्वप्रथम आजच्या या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री आहेत ते शपथ घेतील आणि त्यांच्या पदाची शपथ घ्यावी. मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल माझ्या शाळेप्रती माझी निष्ठा व्यक्त करतो. मी प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे आज जबाबदारीने माझे कर्तव्य पार पाडेल. मी शाळेचे नियम व शिस्त यांचे काटेकोरपणे पालन करेन आणि इतर विद्यार्थ्यांनाही त्यासाठी प्रेरित करेन.
मी माझ्यावर सोपविण्यात आलेल्या पदाचा कोणताही गैरवापर करणार नाही. मी स्वच्छता, वेळेचे महत्त्व, अभ्यास, शिस्त, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा आदर करेन. मी सर्व विद्यार्थ्यांशी समतेने, प्रेमाने आणि आदराने वागेन. मी माझ्या शिक्षकांचा, पालकांचा आणि शाळेची मान उंचावेल आणि वर्तन करेन. माझ्या कार्यातून माझ्या शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. माझा भारत देश आहे. माझी शाळा माझा अभिमान आहे. मी मनापूर्वक स्वीकारत असून तिचे प्रामाणिकपणे पालन करीत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. इथे तुमचं नाव लिहायचं, इथे पद लिहायचे आणि खाली सही करायची. उभा राहा. इथे सही कर. साइन करायची. टाळ्या वाजत राहू देत. मुख्यमंत्री आपले नाव स्वीकारतात. अंबेडकर आज पर्यावरण मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल माझ्या शाळेप्रती माझी निष्ठा व्यक्त करतो. मी प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे आणि जबाबदारीने माझे कर्तव्य पार पाडेन. मी शाळेचे नियम व शिस्त यांचे काटेकोरपणे पालन करेन आणि इतर विद्यार्थ्यांनाही त्यासाठी प्रेरित करेन. मी माझ्यावर सोपविण्यात आलेल्या पदाचा कोणताही गैरवापर करणार नाही. मी स्वच्छतेचा, वेळेचे महत्त्व, अभ्यास, शिस्त, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा आदर करेन. मी सर्व विद्यार्थ्यांशी समानतेने, प्रेमाने व आदराने वागेन. मी माझ्या शिक्षकांचा, पालकांचा आणि शाळेचा मान उंचावेल असे वर्तन करेन. माझ्या कार्यातून माझ्या शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. भारत माझा देश आहे. माझी शाळा माझा अभिमान आहे. ही शपथ मी मनपूर्वक स्वीकारत असून तिचे प्रामाणिकपणे पालन करीन. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. पर्यावरण मंत्री याच वर्षी टाळा. मी भार्गवी हरीश मेहर. आज मी आरोग्य मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल माझ्या शाळेप्रती माझी निष्ठा व्यक्त करते. मी प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे आणि जबाबदारीने माझे कर्तव्य पार पाडेन. मी शाळेचे नियम व शिस्त यांचे काटेकोरपणे पालन करेन आणि इतर विद्यार्थ्यांनाही त्यासाठी प्रेरित करेन. मी माझ्यावर सोपविण्यात आलेल्या पदाचा कोणताही गैरवापर करणार नाही. मी स्वच्छता, वेळेचे महत्त्व, अभ्यास, शिस्त, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय मूल्ये आणि सामाजिक बांधील स्वीकार असून तिचे प्रामाणिकपणे पालन करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कार्तिक भालचंद्र वाघमारे आज उपक्रम मंत्री म्हणून निवडलेल्या झाल्याबद्दल माझ्या शाळेप्रती माझी निष्ठा व्यक्त करतो. मी प्रामाणिकपणे, निष्पक्षपातीपणे आणि जबाबदारीने माझे कर्तव्य पार पाडेन. मी शाळेचे आलेल्या पदाचा कोणताही गैरवापर करणार नाही. विद्यार्थ्यांना समानतेने, प्रेमाने व आदराने वागेन. भारत माझा देश आहे. माझी शाळा माझा अभिमान आहे. ही शपथ मी मनपूर्वक स्वीकारतो असून तिचे प्रामाणिकपणे पालन करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आलिया जावेद शेख आज अभ्यास मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल माझ्या शाळेप्रती माझी निष्ठा व्यक्त करते. मी प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे आणि जबाबदारीने माझे कर्तव्य पार पाडेन. मी शाळेचे नियम व शिस्त यांचे काटेकोरपणे पालन करेन आणि इतर विद्यार्थ्यांनाही त्यासाठी प्रेरित करेन. मी माझ्यावर सोपविण्यात आलेल्या पदाचा कोणताही गैरवापर करणार नाही. मी स्वच्छता, वेळेचे महत्त्व, अभ्यास, शिस्त, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा आदर करेन. मी सर्व विद्यार्थ्यांशी समानतेने, प्रेमाने व आदराने वागेन. मी माझ्या शिक्षकांचा, पालकांचा आणि शाळेचा मान उंचावेल असे वर्तन करेन. माझ्या कार्यातून माझ्या शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. भारत माझा देश आहे. माझी शाळा माझा अभिमान आहे. ही शपथ मी मनपूर्वक स्वीकारत असून तिचे प्रामाणिकपणे पालन करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रा निलेश खरात आज पोषण आहार मंत्री म्हणून निवडणूक झाल्याबद्दल माझ्या भारत माझा देश आहे. माझी शाळा माझा अभिमान आहे. ही शपथ मी मनपूर्वक स्वीकारत असून तिचे प्रामाणिकपणे पालन करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बालके आज मी क्रीडा मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल माझ्या
प्रति माझी निष्ठा व्यक्त करतो. क्रीडा मंत्री ना तू? शेळके सर. मी शिस्तमंत्री म्हणून निवडणुकीत झालेल्या बदल माझ्या शाळेप्रती माझी निवडणुकीत निष्ठा व्यक्त करतो. मनपूर्वक असून तिचे प्रामाणिकपणे पालन करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी तनय वासुदेव वाघे आहे. आज स्वच्छता मंत्री म्हणून निवडून झाल्याबद्दल माझी शाळेप्रती माझी निष्ठा व्यक्त करतो. भारत माझा देश आहे. भारत माझी शाळा माझा अभियान आहे. ही शपथ मी मनपूर्वक स्वीकारत असून तिचे प्रामाणिकपणे पालन करीन. जय हिंद. स्वच्छता.